प्रकटीकरण 3:20. पहा मी दाराशी उभा आहे. पहा बाबा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आणि मी आहे. दार ठोकीत आहे तो म्हणतो. हालेलुया. पुढं जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्या जवळ आत जाईन व त्याच्या बरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवीन. हालेलुया. जो कोणी माझी वाणी ऐकेल म्हणतो परमेश्वर, त्याच्या बरोबर मी प्रवेश करेन म्हणतो. तो माझ्याबरोबर जेवण करेल आणि मी त्याच्या बरोबर जेवण करेन. मी सगळ्या गोष्टी त्याला शेअर करेन म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. कुणाकडे परमेश्वर येत आहे? हालेलुया. वाचा बरं पुन्हा रिपीट वचन ते. पहा मी दाराशी पहा मी उभा लांब आहे. नाहीये बाबांनो, मी अगदी तुझ्या हृदयाच्या दरवाजाजवळ उभा आहे आणि मी तुझ्या हृदयाचा दरवाजा ठोकत आहे म्हणतो परमेश्वर. तुझं अंतकरण खुलं तर कर, मी तुझ्यामध्ये प्रवेश कर म्हणतो परमेश्वर. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की नव्या वस्त्राला जुन्याचं ठिगळ चालत नाहीये बाबांनो. नव्या बुदल्यात नवीन द्राक्षरस घातला जातो आणि जुन्यामध्ये घातलं तर बुदलं फुटून जातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अंतकरणामध्ये जे काही घाण आहे ते प्रथम बाहेर निघाल्याशिवाय देवाचा आत्मा कसा आतमध्ये काम करत. प्रेज द लॉर्ड. मला जर देव घ्यायचा आहे तर माझ्यातलं जे वाईटपणा आहे, जो दूषितपणा आहे, जो अशुद्धपणा आहे, तो मला काढून टाकावा लागेल प्रथम. तरच परमेश्वर माझ्यामध्ये एंट्री करेल आणि तो माझ्यामध्ये राहील. हालेलुया. ज्यावेळेस तो उजळा मुलगा आपल्या बापाचं घर सोडून निघून गेला आणि बायबल सांगते त्यानं चैन आयुष मजा केली, त्याचं होतं नव्हतं सगळं काही संपवलं. आता ज्यावेळेस शुद्धीवरती आला तेव्हाच मला आता मी माझ्या बापाच्या घरी जाईन म्हटला आणि मी माझ्या बापाला म्हणेन की मी तुझ्या विरुद्ध पाप केले, मी स्वर्गाविरुद्ध पाप केले, मी देवाविरुद्ध पाप केले म्हटला. आता तुमचा मुलगा देखील म्हणून घेण्याची माझी योग्यता नाहीये. जोपर्यंत मनुष्य पश्चाताप करत नाही, मन फिरवत नाही, तोपर्यंत परमेश्वर त्याला कदापि जवळ करणार नाहीये. हालेलुया. म्हणून तो परमेश्वर म्हटलं ना, ज्यावेळेस परमेश्वरनं घोषणा करायला सुरुवात केली, सुवार्ता सांगायला सुरुवात केली, त्यावेळेस परमेश्वर म्हणला बाबा अंधकारामध्ये ज्योती उगवली. जे मरणाच्या रागाला होते त्यांच्यामध्ये आता प्रकाश उजाळा झालाय म्हटला परमेश्वर. हालेलुया. त्यांच्यामध्ये प्रकाश चमकलाय म्हटला परमेश्वर. तेव्हापासून परमेश्वर घोषणा करू लागले की बाबा पश्चाताप करा, मन फिरवा, कारण स्वर्गाचा राज्य अगदी जवळ आहे. हालेलुया. तो उजळा मुलगा आपल्या बापाचं घर सोडून निघून गेला, त्याला पश्चाताप केला, बापाकडे आला आणि सर्व गोष्टी त्याला क्षमा मागितली. मी जे काही केलं त्याची मला क्षमा करा म्हटलं. मी परमेश्वर विरुद्ध पाप केले आणि तो उद्यापासून परमेश्वराकडे वाढला. हालेलुया. हालेलुया. आणि देवाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही, कारण परमेश्वर म्हणतो माझी लोक ज्यावेळेस दीन होतील, नम्र होतील आणि जे काही ते पाप करत आहेत त्या पापी मार्गापासून जर मागे फिरली तर मी स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकेल म्हणतो परमेश्वर आणि मी त्यांना आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही म्हणतो तो परमेश्वर. हालेलुया. ज्यावेळेस माझी लोक खरंच नम्रपणाचा निर्णय करतील की मी खरंच परमेश्वर वचनाप्रमाणे चालेल, हालेलुया, त्यावेळेस मी स्वर्गातून तिची प्रथम प्रार्थना ऐकेल म्हणतो परमेश्वर आणि मी त्यांना आशीर्वादितच करेन म्हणतो परमेश्वर. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराकडे वळता ना त्या हृदयापासून वळा, अंतकरणापासून त्या परमेश्वराकडे वळा. तो परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय तो राहणार नाहीये तुम्ही. हालेलुया. तुमचा देव हा प्रीती आहे, त्याला प्रेम केल्यापासून राहवतच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत आहे मी काय बोलतोय तुम्हाला? तो म्हणतो तुम्ही शांत तर राहा, युद्ध माझं आहे, मला परवानगी द्या, मी तुमच्या बाजूने युद्ध लढीन म्हणतो परमेश्वर. मी तुमच्या शत्रूचा शत्रू होईन म्हणतो परमेश्वर. तुमचा जो विरोध आहे त्याचा मी विरोधी होईन म्हणतो परमेश्वर. हालेलुया. पण मी देवाला कधी माझ्यामध्ये इंटरव्ह्यूज दिला नाही आणि देवाला कधी परवानगी दिली नाही तर काम कधी होणार नाही बरं का. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाला प्रथम स्थान द्या. प्रेज द लॉर्ड. मग स्वतःला दुसरं स्थान द्या, पण प्रथम तुम्ही देवाला स्थान द्या, तर देव तुमच्यामध्ये काम करेल. प्रेज द लॉर्ड. तर देव तुमची प्रार्थना ऐकेल, त्याची शांती तुमच्यामध्ये राहील. प्रेज द लॉर्ड. म्हणतो तो ते घर जर योग्य असेल तर माझी शांती त्या घरामध्ये राहील म्हणतो परमेश्वर. ते जर घर योग्य नसेल तर शांती वापस इथे येईल माझ्याकडे, राहणार नाही म्हणतो परमेश्वर. आणि प्रभू येशू म्हटलं बाबा जग देत असं नाही तर मी माझी शांती देऊन तुम्हाला म्हणतो परमेश्वर. हालेलुया. समजत आहे मला काय म्हणत आहे तुम्हाला? त्या परमेश्वराला शोधा तरच तो सापडेल बरं का, ठोका तरच उघडल.
हालेलुया. कारण जो शोधतोय त्याला सापडतो परमेश्वर, जो ठोकतो त्यासाठी उघडलं जातंय. हालेलुया. कारण जो कोणी मागतो त्याला मिळाल्याशिवाय राहत नाहीये. हालेलुया. आणि परमेश्वर दिल्याशिवाय तो राहणार नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजत आहे मला काय म्हणायचं तुम्हाला? अगदी हृदयातून परमेश्वराकडे वळा, त्या देवाला हाक मारा. तो देव तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. तो देव तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय तो राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. या आपण सर्वजण उभे राहावे.